पु ल देशपांडे, अपूर्वाई, पान क्रमांक 228. निघताना विमानानं निघाल्यामुळे जलपर्यटनाची हौस भागलेली नव्हती. त्यामुळे येताना आगबोटीनं यायचं ठरवलं. बोटीतून चिक्कार सामान नेता येतं हे कळल्यावर चिक्कार सामान बरोबर घेतल्याखेरीज बोटीवर घेत नाहीत असं समज होऊन खरेदीला सुरुवात झाली. विलायतेला जाताना बरोबर पैसे नेण्याच्या बाबतीत ज्याप्रमाणे असंख्य गैरसमज आहेत, त्याचप्रमाणे कस्टम ड्युटी न भरता हिंदुस्थानात काय काय नेता येतं याविषयी देखील महान गैरसमज आहेत. भारतीय वकिलातीतल्या सामाजिक मंडळींकडनं हे गैरसमज वाढवायचं काम पद्धतशीरपणे चालू आहे. भारतीय वकिलातीबद्दल इतर कोणाचंही काही मत असो, माझा मात्र अनुभव अतिशय चांगला आहे. सर्व भारतीय परंपरेचं इथे उत्कृष्ट जतन केलेलं आहे. इंग्रजांच्या सहवासात आमची ही शाळीग्राम मंडळी अजिबात बिघडलेली नाहीत. इंग्रजाला आपण कुणाची पर्वा करीत नाही असं गर्व करायचं काहीही कारण नाही. इथे त्याच्या वरची पायरी आहे. मला इतर देशातल्या वकिलातींचा अनुभव नाही, परंतु इंग्लंडमधल्या भारतीय वकिलातीत आमचं अत्यंत प्रेमानं स्वागत झालं. अत्यंत आध्यात्मिक स्वागत. आमचा आत्मा आणि त्या स्वागत कक्षातल्या सकाळी 11 वाजता वामकुक्षी करणाऱ्या कर्मचाऱ्याचा आत्मा एकमेकांना भेटले. हसणं, बोलणं वगैरे बाह्य शारीरिक उपाधींना पूर्ण फाटा. आमच्या प्रश्नाला मौनानं उत्तर. हे मौन विगत संशय करणारे गुरुचं मौन नव्हतं, हा केवळ तपशिलातला फरक. भारताच्या जागतिक शांततेच्या नीतीचा इथला अवलंब पाहण्यासारखा आहे. सर्वत्र सामसूम असते. बहुतेक खुर्च्या रिकाम्या असतात. कोणत्या अदृश्य देवता इथे येऊन कामं सांभाळतात कोणास ठाऊक. काही खुर्च्यांवर मला इंग्रजी कारकून दिसले, पण ते मात्र असंस्कृत होते, कारण ते 11-11:30च्या सुमाराला काम करीत असताना आढळले. 12 ते 2 इथली दुपारच्या जेवायची वेळ आहे. या बाबतीत नियमितपणा वाखाणण्यासारखा आहे. मंडळी 11:30च्या सुमाराला सोवळी नेसायला लागतात आणि 3-3:30ला खुर्चीकडे परततात. मग 4च्या चहाची वेळ होते आणि त्या 4च्या चहाला उशीर नको म्हणून 3:45लाच जातात. ते साधारण 4:30ला वगैरे परततात आणि मग 5 वाजता छत्र्या कोट गोळा करण्याच्या खोलीत गर्दी नको म्हणून 4:45लाच त्या दिशेनं धावायला सुरुवात करतात. त्यांच्या कामाच्या मिनिटात त्यांना गाठून हिंदुस्थानात कोणत्या वस्तू नेता येतात ह्याची चौकशी केली आणि त्याचं उत्तर काहीही नेता येणार नाही असं मिळालं. मला इतर वस्तूंचं विशेष काही महत्त्व नव्हतं, पण जर्मनीत मी कॅमेरा घेतला होता. गॅटविक एअरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यानं तो अडवलेला होता. मी घाबरलो. कस्टम अधिकारी 2-3 मिनिटं तो कॅमेरा हातात खेळवीत होता. काही वेळानं त्यांनी तो मला परत दिला आणि आपण देखील हाच कॅमेरा नेहमी वापरतो असं त्यांनी मला सांगितलं. आत्मा कुडीतून गडगडला होता. तो जागेवर येऊन बसल्याचं माझ्या अंतर्चक्षुनी पाहिलं. मी देखील कार्श ऑफ ओटावा हा माझा शिष्य असल्याच्या थाटात त्याच्याशी फोटोग्राफीवर बोललो. वास्तविक माझ्या फोटोग्राफीची कथा विलक्षण करून आहे. केवळ 4 चौघं घेतात म्हणून मी तो कॅमेरा घेतला होता. प्रत्येक जण त्या कॅमेऱ्याची तारीफ करतो, पण माझा अनुभव निराळा आहे. या कॅमेऱ्यातून मी काढलेला आयफेल टॉवर पिसाच्या टॉवरसारखा कलता आलेला आहे. दिवसा काढलेले फोटो रात्री काढल्यासारखे आलेले आहेत आणि गौरवर्णियांचा नक्षा प्रत्येक फोटोत उतरवून त्यांचा वर्णवर्चस्वाचा सिद्धांत खोटा पाडलेला आहे. फक्त हिमवृष्टीचे फोटो सुरेख आले आहेत. फोटोवर पांढरशुभ्र बर्फच बर्फ. मी ज्याच्याकडे म्हणून फिल्म धुवायला दिली त्यानं ती मला स्वच्छ धुवून दिली. एकदा अशीच एक ग्रुप फोटोची पारदर्शक फिल्म पाहताना मला 2-3 ठिपके सापडले, तेवढेच मी छापून घेतले. शेवटी माझे मित्र माधव आचवल, मी आणि सौ या तिघांनी मिळून या फोटोचा अर्थ लावला. त्या फोटोमध्ये डाव्या बाजूला आंबेकरांचे बूट आले होते. मधला तो डाग म्हणजे सौंच्या हातातली पर्स आणि एका कोपऱ्यात वळलेली जी मूठ दिसत होती ती आचवलांची होती असा निर्णय झाला आणि वैद्य त्या फोटोतून गुप्त झालेले होते. मला ही ट्रिक फोटोग्राफी इतक्या लवकर येईल याची कुणालाही कल्पना नव्हती आणि त्यामुळे या सर्व मित्रांचा असूयेनं झालेला जळफळाट मी विसरू शकत नाही. केव्हाही मी कातडी पिशवीतून कॅमेरा काढला की लांडगा आला रे आला म्हणून भर पॅरिसच्या रस्त्यात हे लोक ओरडायचे. पॅरिसच्या म्युझियममध्ये कॅमेरा आत नेऊन देत नाहीत, बाहेर ठेवावा लागतो आणि तो सांभाळण्याबद्दल वर 50 फ्रँक द्यावे लागतात. माझ्या सर्व मित्रांनी अत्यंत दुष्टपणाने याला कॅमेरा नेऊ द्यावं, कारण याची फोटोग्राफी ह्या दर्जाची आहे म्हणून खिशातून मी काढलेले कोरे फोटो काढून दाखवले. मला फ्रेंच कळत नसलं तरी ला कॅमेराला ला फोटोग्राफर वगैरे शब्द समजले. पण माझ्या मित्रांचं फ्रेंच हे माझ्या फोटोग्राफी इतकंच पारदर्शक होतं की काय कोण जाणे, पण मला त्यांनी कधीही कॅमेरा आत नेऊ दिला नाही. पॅरिसच्या रस्त्यात धंदेवाईक फोटोग्राफर चालता चालता फोटो काढतात आणि कार्ड देऊन पसंत पडला तर विकत घ्या असं सांगतात. मी चालता चालताही फोटो काढून पाहिले, पण ही पाश्चात्य मंडळी फारच जोरात चालतात, त्यामुळे मला फार फोटो काढता आले नाहीत. तरी उलटं चालायची थोडीशी प्रॅक्टिस झाली.
बाकी माणूस जोखावा फोटोग्राफर पुढे किंवा आरशापुढे. कॅमेरा आणि आरसा हे मी म्हणवणाऱ्या किंवा मी पण गमावल्याचं मी पण सांभाळणाऱ्या संत महंतांना देखील तोलणारे उत्कृष्ट तराजू आहेत. आरशात बायकाच पाहतात असं म्हणणं हा केवळ पुरुषी अहंकार आहे. फुटपाथवरून चालता चालता डाव्या बाजूच्या दुकानात मोठा आरसा आला आणि उजव्या बाजूनं त्रैलोक्य सुंदरी गेली तर कुरूपातला कुरूप माणूस देखील पहिली नजर आरशावर आणि दुसरी त्या सुंदरीवर फेकेल. पॅरिसच्या रस्त्यावर आपण हिंडत होतो याचा पुरावा लोक काय हौसेनं गोळा करतात. आयफेल टॉवरवर जाऊन पोचल्यावर खाली पसरलेलं पॅरिस पाहण्याआधी आम्ही देखील आमच्या महादेव जोशांच्या कॅमेऱ्यापुढे पोज देऊन उभे राहिलो आणि त्यानंतर पॅरिसचं दर्शन घेतलं. 3-4 दिवसात परदेशचा मुक्काम आवरणार होता. पिएनो कंपनीच्या बोटीवर आधी पाठवायच्या सामानाची लेबलं चिटकवण्याचं काम सुरू झालं होतं. काय काय वस्तू घेतल्या यापेक्षा काय काय घेता आल्या नाही त्याची खंत मोठी होती. फ्रीज नेता येतो की नाही या विषयावर सकाळ दुपार परिसंवाद होत होते. फक्त वर्षभर वापरलेला फ्रीज नेता येतो हे कळल्यावर तो नाद सोडला. पण या फ्रीज प्रकरणात माझं एक स्वप्न भंगलं. एक इंग्रज दुकानदार चक्क जुनी पावती करून द्यायला तयार झाला आणि मग त्याला ज्या आयटीत आम्ही असले नियमबाह्य आणि गर्ह्य, फार दिवसांनी हा शब्द कामी आला, वर्तन करायला नकार दिला. तो प्रसंग थोरांच्या आठवणीत पुढे मागे नमूद व्हावा. मात्र इंग्रज दुकानदार सुद्धा पावत्या फाडताना असली गंडवागंडवी करतो याचा विलक्षण खेद झाला. शेवटी इंग्रज काय नि चापशी नरशी किंवा तसलाच एखादा काय, दुकानदार हेच खरं. साहेब लेबलात मारतो, मंडईतला मटारवाला वजनात. स्वतःच्या फाड तोंडात मारून घ्याव्यात असं वाटायला लावणारा दुसरा प्रसंग म्हणजे लंडनच्या पेटिकोट लेनमधला. इथे सर्व वस्तू विलक्षण स्वस्त मिळतात असा एक लोकभ्रम आहे. पेटिकोट लेन म्हणजे मुंबईतला चोर बाजार. हा रविवारी सकाळी भरतो. रस्ते का माल सस्ते में या सूत्रावर इथला व्यापार उभा आहे. लंडनमध्ये माणसांची दाटी मी वेळोवेळी पाहिली, पण आपल्या बुधवार शुक्रवारच्या बाजारासारखी माणसं घोंगावताना पाहिली नव्हती. ती मला इथे आढळली. आजवर पाहिलेलं लंडन आणि हे लंडन फार निराळं होतं. नॉटिंग हिल गेटच्या आसपासचं दरिद्री लंडन मी पाहिलं होतं. तिथे अधिक वस्ती निग्रो आणि तत्सम लोकांची. पण या पेटिकोट लेनच्या बाजारात मात्र चांगले जातिवंत गोरे बचाबचा करताना दिसले. दुकानदारांच्या जिभांवर सरस्वती नाचत होती. तिचा नाच मात्र अगदीच तमाशाच्या बोर्डावरचा होता. त्या वाचीवीरांनी आमचा पाहता पाहता मोरू केला. आम्हाला इथली प्रत्येक वस्तू स्वस्त वाटायला लागली आणि सभ्यता सारासार विचार बाजूला ठेवून आम्ही देखील त्या चेंगराचेंगरीत घुसलो. लहानपणी देवळातली आरती आटोपल्यावर पोरं प्रसादाचं ताट फिरवणाऱ्या भोवती आशाळभूतपणे हात पसरून गर्दी करतात, तसं त्या गर्दीमध्ये घुसू लागलो. मला वास्तविक या गोष्टीचा लहानपणापासून तिटकारा आहे. मूल म्हणून सुद्धा हा आधाशीपणा मी केलेला मला स्मरत नाही. पण पेटिकोट लेनमधल्या त्या बाजारानं 3 दमडींची ताडी प्यालेल्या माणसासारखी आमची अवस्था केली. धक्के देत आणि खात आम्ही खरेदीच्या मागे लागलो. त्यातल्या त्यात एका दुकानदाराला तर मी आजन्म विसरणार नाही. माणूस नकल्या होता, हजरजबाबी होता. त्यानं आपल्या दुकानाचं दिवाळं फुंकल्याचा आव आणलेला होता. तो लोकांकडून 1 शिलिंग गोळा करून त्यातल्या काही लोकांना विजेच्या शेगड्या, हीटर्स, टी सेट जे काही हाताला लागेल ते तो देत होता. आम्हीही आमचं शिलिंग देऊन वाट पाहू लागलो. त्या माणसाच्या अभिनयानं, वाक्चातुर्यानं, विनोदानं थक्क झालो, हिप्नोटाईज झालो. एका स्टेशन वॅगन पुढे त्यानं हा लिलाव मांडलेला होता. तो आणि त्याचे सहकारी आपसात भांडत होते. हा गृहस्थ एखाद्याला विजेचा पंखा 3 शिलिंगात म्हणजे 2 रुपयात देई, मग त्याचा सहकारी त्याच्याशी भांडे. हा म्हणे, बस माझा शब्द गेला. तो ओरडे, पण मी तुझा पार्टनर आहे, हा काय धंदा आहे? दोघं जण गुद्दागुद्दीवर येत. शेवटी तो चिडून दूर निघून जाई आणि गिराईक पंखा घेऊन जाई. हा सारा बनाव होता हे शेवटपर्यंत आम्हाला कळलं नाही. आमच्या शिलिंगात आम्हाला एक पुडकं आलं. त्यात पार्कर पेन असावं अशी आमची समजूत झाली. कागदाची वेष्टणं सोडता सोडता आत 3 पेनींची पेन्सिल निघाली. लंडनमध्ये मी पाहिलेलं हे सर्वात उत्कृष्ट नाटक. असला अभिनय आणि असली परिणामकारक संवादाची फेक गिलगुड, रेडग्रेव्ह किंवा ऑलिव्हिये या तिन्ही सरांना जमणार नाही. शॉच्या पिग्मॅलियनने शॉला किती पैसे दिले कोणास ठाऊक, परंतु ह्या नाटकावरून माय फेअर लेडी नावाची संगीतिका करण्यात आली. तिला मात्र कल्पनातीत लोकप्रियता लाभली. वर्षापूर्वी प्लॅन संपले होते. मी या संगीत नाटकाचं तिकीट मिळवायचा आटोकाट प्रयत्न केला. शेवटी अगदी शेवटचा प्रयत्न म्हणून पुन्हा एकदा थिएटरवर गेलो. तेव्हा एका इंग्रज गृहस्थानं त्याला गाठलं आणि 5-5 शिलिंगांची उभं राहून नाटक पाहायची 2 तिकीटं आमच्या पुढे त्यांनी दिली. हा गृहस्थ म्हणजे आम्हाला पुंडलिका भेटी परब्रह्म आल्यासारखा वाटला. आम्ही खिशातून पैसे काढू लागल्यावर त्यानं हळूच त्या तिकिटांची किंमत प्रत्येकी 5 पाऊंड आहे असं सांगितलं. म्हणजे 3.5 रुपयाचं तिकीट तो काळ्या बाजारात 65 रुपयानं विकत होता. आम्ही त्याला नमस्कार करून परतलो.
लंडनहून परतता परतता मिळालेले हे चटके फारसे सुखावह नव्हते. परदेशाच्या मुक्कामातली ही छोटी छोटी गालबोटं ती विसरायचा प्रयत्न करूनही विसरता येत नाहीत. लंडनमधल्या नव्हे तर परदेशातल्याच मुक्कामातला शेवटचा दिवस. ट्रंका बोटीवर पोचल्या होत्या. स्विस कॉटेज स्टेशनजवळच्या पेंढारकरांच्या फ्लॅटमधून बाहेर पाहत उभा होतो. बाहेर लख्ख ऊन पडलेलं होतं. रस्त्यात रहदारी वाहत होती. इंग्लिश घरांची धुराडी आणि प्रार्थना मंदिरांचे कळस यांची विचित्र खिचडी क्षितिजापर्यंत पसरलेली होती. काही तासानंतर आम्ही लंडनचा निरोप घेणार होतो. बाकी निरोप काय घ्यायचा म्हणा, आलो तसेच जाणार होतो. आयुष्यातल्या एका मजेदार खंडकाव्यातलं शेवटचं चरण गुणगुणत उभा होतो. टॅक्सी आली. बरोबर घ्यायच्या सामानाच्या बॅगा उचलून टॅक्सीत ठेवल्या आणि निघालो. हाईड पार्कमधून टॅक्सी जात होती. ड्रायव्हर एकदम हा असं ओरडला आणि त्यानं रस्त्याच्या कडेनं गाडी काढली. हाईड पार्कमधल्या गेले 4 महिने थंडीच्या कडाक्यात गारठलेल्या एका फुलाच्या वाफ्यातली रोपं पाळण्याच्या कठड्याला धरून उभ्या राहिलेल्या बाळासारखी सूर्यकिरणांच्या जाळीला धरून उभी राहिली होती आणि चिमण्या ओठात चिमुकल्या दातांची हिरकणी लुकलुकावी तशी त्या पानांमागून इवली इवली पांढरी शुभ्र फुलं डोकावत होती. स्प्रिंग! ड्रायव्हर स्वतःशीच उद्गारला. पेंढारकरांनी त्या दिवशीचा टाईम सुगडला. त्यात कोणाचं तरी कालच मी पाहिले कोकिल कूजन ऐकले असं पत्र होतं. इंग्लंडमधली पहिली कोकिळा गायली होती. हाईड पार्कमध्ये पहिली फुलं फुलली होती. नव्या वसंताचं स्वागत झालं होतं. लंडनमध्ये आम्ही कोणाचा निरोप घेणार होतो. मी मनोमन त्या चिमण्या फुलांचा निरोप घेतला. मला बंदर ही गोष्ट रेल्वे प्लॅटफॉर्मपेक्षा जास्त आवडते. बोटीची ही ओढ माझ्या मनात कशी निर्माण झाली हे कळत नाही. लहानपणी जुहूच्या किनाऱ्यावर बसून क्षितिजाच्या आधारानं जाणाऱ्या शीड होड्यांच्या मधून मी मनातल्या मनात खूप सफरी केल्या आहेत. क्षितिजावरच्या त्या शीड होड्या मोजत बसायच्या. त्या दिसता दिसता दिसेनाशा होतात आणि नव्या चांदण्या दिसायला लागाव्यात तशा नवनवीन होड्या पुन्हा आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागतात. खलाशी व्हायची माझी खूप महत्वाकांक्षा होती. विशेषतः चालत्या बोटीत कठड्यावरून चालत जाणारा आणि चालता चालता तिरीप लागू नये म्हणून उन्हाच्या दिशेला किंतान मारणारा खलाशी हा आता आदर्श होता. खलाशाचा सूट हौसेनं आपल्या मुलांना घालणाऱ्या श्रीमंत कुटुंबात माझा जन्म झाला नाही. आमच्या घराजवळ एक धनिक कुटुंब राहत असे. त्यांच्या घरातला मुलगा सेलर सूट घालून त्यांच्या मोटारीतून जाई. त्याच्या इतका हेवा मी त्यानंतर आजतागायत कुणाचाही केला नाही. तेवढा सेलर सूट घालण्यासाठी एक संध्याकाळ पुरतं देवानं मला लहानपण द्यावं. साऊदॅम्प्टनच्या बंदरामध्ये आमची कॅन्टन बोट उभी होती. ही काही फारशी मोठी बोट नाही, पण आमच्यासारख्या चंद्रावती नि सेंट अँथनीवाल्या प्रवाशांना ही देखील प्रचंड वाटली. कस्टम अधिकाऱ्यांनी एका अक्षरानं इकडलं तिकडलं न विचारता खडून सामानावर फुल्या मारल्या. जड सामान बोटीच्या तळाशी गेलं आणि बॅगा उचलून हमालांनी बोटीवर आणून रचल्या. या कामावर हिंदी मजूर होते. त्यांनी पहिला हिसका दाखवला. अनेकांच्या सुंदर सुंदर कातडी बॅगांची आतडी बाहेर काढली. आतले कपडे लोंबायला लागले. मग भांडणतंट सुरू झालं. भारताच्या दिशेच्या प्रवासाला सुरुवात झाल्याची पहिली झलक इथेच आम्हाला मिळाली. आमच्या प्रवासी एजंटानं आम्हाला उत्तम कॅबिन मिळाल्याचं सांगितलं होतं. त्या प्रचंड बोटीत ती शोधून काढायला अर्धा तास लागला. वाळकेश्वरला फ्लॅट मिळाल्याचं कळावं आणि शेवटी ती हनुमान बिल्डिंगमधली तळमजल्यावरची जिन्याजवळची खोली आहे हे कळावं म्हणजे जे काही होईल ते ही केबिन पाहिल्यावर झालं. बोटीच्या पोटातले जिने उतरत आम्ही पाण्याखाली पोचलो. तिथे आमची कॅबिन होती. म्हणजे पुढला प्रवास सबमरीनमधून केल्याचा आनंद मिळणार होता. कुणी म्हणे हे चांगलं आहे कारण बोट खाली कमी हलते. कुणी म्हणे छे, बोटी सगळ्यात जास्त खाली चालतात. आम्ही त्या कॅबिनचा ताबा घेतला आणि कुटुंबानं कॅबिन लावायला सुरुवात केली. तेवढ्यात वरच्या बर्थला माझं डोकं 3 वेळा आदळलं. बाकी त्या केबिनमध्ये टॉल्स्टॉयच्या माणसाला जागा लागते किती या प्रश्नाचं राहून राहून स्मरण होई. इतक्या अरुंद जागेत साऱ्या सोयी होत्या. मनात विचार आला, माणसं मोठमोठ्या खोल्यांचा हव्यास का म्हणून करतात. आमचा स्ट्युअर्ड गोव्याचा होता. त्यामुळे आज शिरल्याबरोबर इंग्लिश सगळे झाडोनी मी त्याच्याशी कोकणीत सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. आमचं मरे तू हे एकदा सिद्ध झाल्यावर पुढल्या प्रवासात कसलीही अडचण आली नाही. प्रत्येक गोष्टीत तू सुशेगात राव रे म्हणून धीर देई. बोटीच्या डेकवर आलो. रुमाल फडफडत होते. डोळ्याला लागत होते. आलिंगनं दिली घेतली जात होती. काही हिंदी कचांनी गोऱ्या देवयाना आणल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यांवर गोल्डन जर्नी टू समरकंद मधल्या प्रवाशांचं कुतूहल होतं. इतर जैसे थे परतणारे हिंदी विद्यार्थी ईषत असूयेनं त्यांच्याकडे पाहत होते. सर्वांच्या गळ्यात कॅमेरे लटकत होते. मी देखील धावत खाली जाऊन माझा कॅमेरा घेऊन आलो आणि साऊदॅम्प्टनच्या बंदराचा फोटो काढला. इतरही पुष्कळ काढले. केवळ कोडॅक कंपनीचं मी गेल्या जन्मीचं देणं लागत होतो एवढाच या फोटोंचा अर्थ. बोटीनं नांगर काढला. चिप बसलेल्या आवाजात भीमानं तार सप्तकातला साल आवावा तसा गगनभेदी भोंगा वाजला आणि आमची कॅन्टन बोट इंग्लंडच्या किनाऱ्यापासून दूर सरकू लागली. इथून पुढले 14-15 दिवस एका निराळ्या जगात वावरायचं होतं. हिंदी मंडळींच्या बुटांवर इंग्लंडच्या रस्त्याची धूळ होती. त्यामुळे सुरुवातीला जो तो आपला ह्यात होता.
कुणाची ओळख न देख सगळंच एकमेकांना परके. प्रत्येकजण उगीच एकमेकाला शिष्ट वाटत होता. बहुतेक लोक त्रयस्थपणाची कवचकुंडलं घालून हिंडत होते. अजून इंग्लंडचा किनारा दृष्टीआड झालेला नव्हता. क्षणाक्षणाला दुरावणाऱ्या त्या किनाऱ्याकडे पाहताना डोक्यात असंख्य असंबद्ध चित्रांची अनएडिटेड फिल्म चाललेली होती. तेवढ्यात मला गोऱ्याबाईशी लग्न केलेल्या एका मराठी मित्राची गोष्ट आठवली. तिने मराठी शिकायचा खूप प्रयत्न केला होता, पण तिला खरकट म्हणजे काय हे समजावून सांगता सांगता आमचा मित्र टेकीला आला होता. ती म्हणे, जेवून ताटात उरलेलं जर खरकट तर हात कसा खरकटा, पेला कसा खरकटा. मला वाटतं संसारात भावनात्मक एकात्मता वगैरे गोष्टी फार दूरच्या आहेत. खरकट म्हणजे काय, पारोसं म्हणजे काय, पाण्यातील दशमी ओवळ्याची आणि दुधातली सोवळ्याची कशी, निर्या काढणं आणि घडी करणं यातला फरक करणारी रेषा कुठली, कुंकवाची पिंजर कधी होते आणि लसणाचा ठेचा कधी होतो आणि चटणी कधी होते, पिठलं आणि झुणका यांच्या सीमारेषा कुठल्या, हे सगळं कळणं अधिक महत्त्वाचं. जेवताना सणसणीत भुरका जोपर्यंत मारता येत नाही तोपर्यंत भारतीय संस्कृतीचं आकंठ दर्शन कसं होणार. धागे जुळतात ते अशा चिल्लर गोष्टींनी. ओंजळीतलं तीर्थ पिऊन तो ओला तळवा डोळ्यांना लावताना जे गार वाटलेलं असतं ते बर्फाचा खडा घेऊन सुद्धा वाटत नाही. माणसाची घडण काय असंख्य चमत्कारिक गोष्टींनी होते. इंग्लंडच्या मुक्कामात मला चटकन हिंदुस्थानात जाऊन केळीच्या पानावर मऊ भात, वरण, लोणकडं तूप आणि ताज्या लिंबाची फोड त्यावर पिळून 2 घास खाऊन यावं असे डोळायला लागले होते. आजन्म पाश्चात्य वातावरणात राहिलेल्या माझ्या एका ज्येष्ठ मित्रानं मृत्यूशय्येवरून पिठलं भात खायची इच्छा व्यक्त केली होती. रक्ताच्या थेंबाथेंबात लपलेला तो अज्ञात आत्माराम अशा काही चमत्कारिक गोष्टींची मागणी करतो आणि गड्या, तू वंशाचा दिवा नाहीस तर केवळ दुवा आहेस याची जाणीव करून आपल्याला एकदम लहानात काढून टाकतो. आणि म्हणूनच मला सदैव वाटे की इंग्रजी अन्नपाण्यानं माझ्या नसानसातून त्याचं रक्त झालं नाही, केवळ देहधारणेसाठी ते कामी आलं. पॅरिसला सर्व प्रकारची मुक्तता असूनही सीन नदीच्या काठी एका संध्याकाळी आम्ही भटकत असताना कोणी नाही असं पाहून मी जोरजोरात मनाचे श्लोक ओरडून घेतले तेव्हा जीवाला गार वाटलं. शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, गणपती बाप्पा मोरयाची मुक्त आरोळी, केळीच्या पानातली माताची मूद आणि त्यावरचं वरण, उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ, मारुतीच्या देवळात शनिवारी एका दमात फोडलेल्या नारळातलं उडालेलं पाणी, दुसऱ्याचा पाय चुकून लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार, दिव्या दिव्या दीपत्कार, आजीने सांगितलेल्या भूतांच्या गोष्टी, मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहान मोठी होणारी शेपटी, दसऱ्याला वाटायची आपट्याची पानं, पंढरपूरचं धूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेलं डाळं आणि साखर फुटाणे, सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मूठभर अस्थींचा गंगारपणाच्या वेळी झालेला स्पर्श, कुंभाराच्या चाकावर फिरणाऱ्या गोळ्याला त्याचं पाण्यानं भरलेले नाजूक हात लागून घाटदार मडकं घडावं तसा या अदृश्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो, कुणाला विदेशी कब्बशीचा. एकाच लंडन शहरात राहणाऱ्या ज्युडिथ जॅक्सन आणि ॲन हॉगार्थ या सख्या बहिणी 18 वर्षांनी आमच्याबरोबर नाताळच्या सुमाराला ज्युडिथच्या घरी जेवणाच्या निमित्तानं भेटल्या. हवेत ख्रिसमस होता, टेबलावर केक ठेवलेला होता, तिच्यावर ब्रँडी ओतून त्या केकला फोडणी दिली गेली. त्या धुरावर हात शेकून त्याचा वास घेत ॲन म्हणाली, लहानपणापासून मला हा वास घेतल्याशिवाय ख्रिसमस आला असं वाटतच नाही. आणि मग त्या दोन्ही बहिणी आपलं बालपण आठवू लागल्या. मला कधी एकदा घरी येऊन लसणाची फोडणी दिलेली आंबाडीची भाजी खाईन असं झालं होतं. माझ्या आईला विलायतेतून निघताना मी पत्र पाठवलं होतं आणि त्यात जेवणाचा हा मेनू लिहून कळवला होता. देवळाच्या गाभाऱ्यात निर्माल्य, नंदादीप, उदबत्त्या, ताजी फुलं आणि कापूर यांचा संमिश्र वास आल्याखेरीज तिथे भगवंताचं अधिष्ठान आहे असं मुळी वाटतच नाही. इंग्लंडची बोट हिंदुस्थानच्या दिशेला सरकू लागल्यावर आपली माणसं बदलायला लागली. ओळखी देखील वाढायला लागल्या. 5-5, 6-6 वर्ष विलायतेत शिक्षणासाठी राहिलेले तरुण डेकवर घोळके करून गाऊ लागले. दिवसभर इंग्रजी पोरींशी दोस्ती करून गंमत करणारा महेश देखील आमच्या देशी घोळक्यात बसून आमच्याबरोबर हिंदी, बंगाली भजनं गाऊ लागला. इंग्रजांकडून उसनवार घेतलेले अलिप्तपणाचं बर्फ वितळू लागलं आणि मोठं मजेदार गट बनायला लागले. भट्टाचार्य, मूर्ती, कामत, पुंथुलू, देशपांडे अशी एरवी विसंवादी वाटणारी नावं एकत्र जेवू खाऊ लागली. डेकवरचे खेळ सुरू झाले. माझ्या सुदैवानं मला 24 तास बडवायला पियानो मिळाला. भारतीय आकाशवाणीतील नोकरी आणि थोडे बहुत पियानोवर बोटं चालवायचे ज्ञान एवढ्या भांडवलावर मी बोटीवरचा संगीत दिग्दर्शक झालो आणि पुढले एकूण 15 दिवस पुन्हा एकदा फर्ग्युसन कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहिल्याचं सुख लाभणार असं वाटू लागलं. आमची बोट जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीमध्ये शिरली. भुशीर आणि बेट
याखेरीज समुद्राशी निगडीत असलेले इतर भौगोलिक जातीभेद ह्या जन्मी तरी लक्षात येतील असं वाटत नाही. पण या जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतनं भलताच इंगा दाखवला. सगळ्यांनी अंथरुणं धरली आणि बोटीच्या प्रवासाला असं कसं निघालो असं झालं. बोट इतकी हालत होती की पोटात पाणी ठरत नव्हतं. दिवसभर उशीला नाक लावून पडायचं. जरा मान वर केली की बॅक. हा प्रकार 1 दिवस चालला. जिब्राल्टरची सामुद्रधुनी. हळूहळू बोट ठिकाणावर आली. नाकासमोर चालायला लागली. बिळातून उंदीर निघावे तशी माणसं आपल्या कॅबिन्समधून बाहेर पडली आणि जो तो आपल्याला कशी काय बोट लागली नाही हे दुसऱ्याला पटवीत होता. पण अंदर की बात स्टुअर्डच जाणत होते. ते पठ्ठे मात्र तंगड्या फाकवून निर्धास्त भटकत होते. आमच्या बोटीच्या प्रवासाला खरी सुरुवात झाली ती जिब्राल्टरनंतर. जिब्राल्टरचं सुळकं पाहून वाखाणणं हा एक परंपरेचा भाग आहे. मला वाटतं सदैव खवळलेल्या या सामुद्रधुनीच्या दर्शनानंतर शांत असं ते उघडे बोडके सुळके पाहिल्यावर मनाला हायसं वाटत असावं. त्या आनंदाचं श्रेय या जिब्राल्टरच्या बोडक्या डोंगरांना फुकटचं मिळतं. ठरल्याप्रमाणे त्या जिब्राल्टरबद्दल चुकीची माहिती देणारे सहप्रवासी निघालेच. भराभरा कॅमेरे बाहेर पडले. फोटो घेतले गेले. मी देखील फोटो घेतले होते. नकाशावरून भूगोल शिकल्यामुळे जिब्राल्टर म्हटलं की युरोपचं टोक आणि आफ्रिकेचं टोक अगदी विंचवाच्या आकड्यासारखं जवळजवळ आल्यासारखं वाटतं. प्रत्यक्षात जिब्राल्टर निराळच दिसत होतं. त्यामुळे भूगोलावरचा विश्वास पुन्हा एकदा उडायला लागला. बाकी इथला समुद्रकिनारा जसा ओकाबोकाच जरा वाटत होता. कोकणात जाताना समुद्रकिनारा नारळीच्या बनामुळे काय सुंदर वाटतो. इथल्या किनाऱ्यावर नारळी नाहीत, झुलते माड नाहीत. तो किनारा कसला. उसळत्या लाटांशी संवादित्व साधायला कोणीतरी नको का. इथे आपले स्तब्ध सुळके. दिल्लीच्या संगीत मैफिलीत उत्कृष्ट गायक गायिकांच्या पुढे चेहऱ्याची घडी न बिघडवता, न डोलता, न हालता, बंद गळ्याचे पांढरे कोट घालून सगळ्यात पुढे सेक्रेटरीज, जॉईंट सेक्रेटरीज, असिस्टंट सेक्रेटरीज, अंडर सेक्रेटरीज उभ्या थडक्यांसारखे बसतात. त्यातलाच हा प्रकार. लाटांच्या नाचाला माडांची साथ मिळाली नाही तर दर्याची मैफिल जमतच नाही. पण या साऱ्या प्रवासात डोळे भरून मी जे काही पाहिलं असेल तर दर्या, पहाटे, दुपारी, संध्याकाळी, रात्री, नुकताच उठलेला, झोपेतून जागा झालेला, निवांत पडलेला, चांदण्यात न्हालेला दर्या. पॅरिसच्या कसिनोत एका तालात पाय उडवणाऱ्या पोयरींसारख्या माशांच्या टोळ्यांच्या टोळ्या पाण्यावरून एका तालात उड्या मारून जात. एखादी प्रचंड लाट गगनाला वेंगेत घेण्याच्या ईर्षेनं निघे आणि शेख मोहम्मदाच्या मनोराज्यासारखी फुटून जाई. काही धिटुकल्या लाटा बोटीच्या अंगाशी चावटपणा करून जात. डेक चेअरवर पडून अंगावर वारा घेत हे सारं देवाघरचं वैभव डोळ्यात साठवीत असताना हृदय उचंबळून येई. डोळे उगीचच पाणावत. आमच्या बरोबरचा भट्टाचार्यजी अशावेळी रवींद्रांची गीतं गाई. मूर्ती हळूच विचारित असे, हॅव यू सीन आवर मेड्रॉस शोर? आव चॅक. आमच्या गटातले बहुतेक लोक विलायतेला जाऊन देखील देशीच राहिले होते. त्यामुळे पलीकडच्या पाश्चात्य संगीताच्या जल्लोषात किंवा नृत्यात आम्हाला गती नव्हती. पण पार्श्वसंगीत म्हणून ते सूर अधिकच गुंगी आणत. दिवसेंदिवस हवेतला झोमणारा गारवा कमी होऊ लागला आणि आमच्या बंगाली मित्रांनी आपला धोतर कुडत्याचा राष्ट्रीय वेश चढवला. कोट बॅगेमध्ये गेले. मी बूट बंद करून चपला चढवल्या. समानशिलांचे गट जमले. पत्त्याचे डाव सुरू झाले. काही मंडळींना मात्र त्या गर्दीत आपली माणसं सापडली नाहीत. माझ्या जेवणाच्या टेबलवर एक दुसरं जोडपं होतं. नवरा बॅरिस्टर होता. बायकोनं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी घेतलेली होती. हे तरुण जोडपं कधीही कोणात मिसळलं नाही. दिवसभर डेक चेअरवर बसून ते दोघेही वाचित असत आणि जेवताना ही बोट कशी वाईट आहे, येताना ज्या बोटीतून ते आले ती किती चांगली होती हे सांगत. दोघेही शिष्ट नव्हते, माणूस घाणे नव्हते, परंतु त्यांना वेगळी चूल मांडण्यात आनंद होता. त्या उलट आमचे काही सोबती आम्हाला कॅबिनमधून हुसकून बाहेर काढीत. पुढे बोटीवरचे सामुदायिक खेळ सुरू झाले. त्यातल्या पैसे मिळवायच्या खेळातला माझा वाटा सारखं हारून विजेत्याची धन करून देणं हा होता. आणि रिंग टेनिसमध्ये केवळ रिंगा समुद्रातून तर वेळी काढायला पाणबुडे नसल्यामुळे मला भाग घेता येईना. भिंतीवर लावलेल्या चक्रावर बाण मारण्याचा डार्ट्सचा खेळ होता. त्यात एकदा हात घातला पण आमचा बाण शेवटपर्यंत लागला नाही. रामाचं नाव घेऊन देखील मी पाहिलं, पण शेपटी गप्पा मारणारा हाय का कोणी अशी दवंडी पिटीत दोस्त गोळा करायला सुरुवात केली. थोड्या वेळाने मग खरेदीच्या गोष्टी सुरू झाल्या. कोणाला काय स्वस्त मिळालं, काय झालं हे सगळं बोलणं सुरू झालं. या खरेदीच्या गोष्टी संपेपर्यंत आमच्या बोटीनं सुवेजच्या कालव्यामध्ये प्रवेश केला होता. हा कालवा इतका लहान असेल याची कल्पना नव्हती. काठावरच्या अरबांची आणि माझी ओळख नव्हती म्हणून, नाहीतर त्यांच्याशी गप्पा मारता आल्या असत्या. पाश्चात्य जगाच्या प्रचंड वाड्याची ही दिंडी आहे.
या कालव्यातून आमची बोट जाताना पुण्याच्या तपकीर गल्लीतून किंवा मुंबईच्या खोताच्या वाडीतून दुमजली बस गेल्यापैकी हा प्रकार होता. भूमध्य सागरानं आणि सिंधू सागरानं इथे जणू काही गट्टी जमवताना पोरं एकमेकींच्या करंगळीत करंगळी घालतात तसे हात जुळवलेले आहेत. इथे बोट आपली या बळे नाही चालत. बोटीपुढे एक छोटी पायलट असते. ती त्या बोटीला ओढीत नेते. एखाद्या परकऱ्या पोरीनं आपल्या लठ्ठ आत्याबाईंना बोळकंडीतून देवळाकडे न्यावं तशी. विमानातून तर हा सुएझ कालवा सुतळीच्या तोड्या एवढा दिसतो. प्रत्यक्षात फार मोठा आहे. मात्र चांगला 8-10 तासांचा हा प्रवास. बाजूला खजुराची झाडं, शेळ्या चारणारी अरबांची पोरं, डोक्यावर उंच सुरया घेतलेल्या मिसर देशातल्या सुंदरी. त्या सुंदरी असाव्यात हा आपला अंदाज, कारण नाकांपासून पायाच्या अंगठ्यांपर्यंत काळा झगा असतो. बाकी बाजूच्या रस्त्यातून उंटाचा थापा, आधुनिक अमेरिकन मोटार, इकडे आमची बोट, पलीकडून आगगाडी, डोक्यावरून विमान, असा खास पानवाल्यांच्या चित्रात सापडणारा देखावाही आम्ही इथेच पाहिला. त्यातल्याच खजुरीच्या झाडाला झोपाळा बांधून कृष्ण परमात्म्याला झोका देणारी राधा तेवढी बसली की शीन पुरा झाला असता. यानंतरचा आमचा मुक्काम म्हणजे एडन. इथे सर्व वस्तू भलत्यात स्वस्त मिळतात म्हणून भलत्या भलत्या वस्तू घ्यायला माणसं धावतात. अर्थात आम्ही त्याला अपवाद नव्हतो, पण आम्ही एडनला गेलो त्यावेळी मुसलमानांचे रोजे चालू असल्यामुळे बहुतेक दुकानं दिवसा बंद होती. फक्त हिंदी व्यापाऱ्यांची तेवढी उघडी. त्यांनी भारतीय व्यापारी परंपरेला अनुसरून आमचे खिसा पाकिट व्यवस्थित कापले. एडनच्या बाजारात आल्याबरोबर मुंबईच्या भेंडी बाजारात शिरल्याचा आनंद झाला. उपासाचा खिमा, सामोसे, सडीवरचे कबाब वगैरे चाललेले होते. भिकाऱ्यांचे जथेच्या जथे मागे लागलेले होते. तेवढ्यात मला पानाचं दुकान दिसलं. परदेशच्या मुक्कामामध्ये एवढंच एक दुकान आढळलेलं नव्हतं. बाकी भर लंडनमध्ये पाठकच्या दुकानात आळू, वांगी वगैरे भाजींपासून ते जिलेबी, बर्फी वगैरे मिठाईपर्यंत, पापड लोणच्यापासून सगळं काही मिळतं. आजीबाई वनारसेंच्या खानवाळीत तर आंबट वरण आणि टॉमॅटो बटाट्याचा रस्सा रोज होत असतो. पानाच्या गादीची परंपरा मात्र तिथल्या भारतीयांना पाळता आलेली नाही. पण याला इंग्रजाची स्वच्छतेची नीरस कल्पना, त्याचा रुबाब जास्त जबाबदार असावा. 150 वर्ष भारतात राहूनही पानाच्या गादीपुढील रंगरंगोटीचं सौंदर्य इंग्रजाच्या डोळ्यात भरलं नाही, हे आपलं दुर्दैव, दुसरं काय. एडनच्या दुकानात मी पान खाल्लं. तंबाखूची चिमूट तोंडात टाकली आणि इकडे तिकडे पाहून एकदा पिचकारी मारल्यावर आपल्या माणसात आल्यासारखं वाटलं. एडन बंदरातून बोटीनं नांगर काढला. पुण्याहून मुंबईला येताना कल्याण स्टेशनातून गाडी हल्ल्यावर जे काही होतं ते झालं. आता पुढे 4 दिवस सामानाच्या आवरावर सहप्रवाशांची, पत्न्यांची देवघेव हे कार्यक्रम सुरू झाले. सारी स्नेहमंडळी 10 दिशांना पांगणार होती. यथा काष्ठमच काष्ठंच या न्यायानंच आम्ही त्या पाण्यात जोडी जोडीनं तरंगलो होतो, हसलो होतो, नाचलो होतो, गायलो होतो. एकमेकांची मनमुराद थट्टा केली होती. हे सारं आता संपलं. मला विशेषतः आमच्या सहप्रवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींविषयी एकाएकी सहानुभूती वाटू लागली. या तरुण मेळाव्यात मीच काय, तो वयानं वडील होतो. मी जीवनाची नौका केव्हाच हाकारली होती. त्यांना भारतात जीवनाचे संकल्प सोडायचे होते. आपल्या विद्येचं कसं काय चीज होणार याची कुठेतरी भीती होती, हुरहुर होती. त्याच्या जोडीला पुन्हा एकदा कस्टममधून कुठला माल सुटेल आणि कुठे कर भरावा लागेल याच्या चर्चा सुरू झाल्या. निरनिराळे फॉर्म भरणं सुरू झालं. आम्ही घराण्यातल्या समस्त पूर्वजांच्या भीतीजन्य प्रामाणिकपणाला स्मरून सौभाग्यवतीच्या कुंकवाच्या डबीची देखील त्या फर्म्यात नोंद केली. केबिनमधले ट्रान्झिस्टर रेडिओ सेट्स डेकवर आले आणि मुंबई केंद्रावरील मराठी अनाउन्समेंट ऐकली. दिवसाचा हिशोब तासांवर आला. सागराच्या अनुकूल मारुतानं शिडामध्ये वारा भरला आणि आमची ही महाकाय नौका भारतात दुसऱ्या दिवशी उगवत्या सूर्याच्या साक्षी ठेवून येण्याऐवजी आदल्या दिवशी रात्री चंद्राला साक्षी ठेवून आली. एकाएकी क्षितिजावर लक्ष दीप उजळले आणि डेकवर मुंबई मुंबई करीत आरडाओरडा सुरू झाला. भावनाशील भट्टाचार्यजींनी काही कारण नसताना मला कडकडून मिठी मारली आणि तो म्हणाला, आपण सगळे मिळून वंदे मातरम म्हणूया. आम्ही काही जन्मठेपेचे कैदी परतत नव्हतो, पण मुंबई बंदराचं दिवे जवळ येऊ लागले तसे सोबतीचे प्रवासी भारावत गेले. एकमेकांना नकळत मंडळींनी डोळे टिपले. परदेशातून मुंबई बंदरात रात्री यावं नाही तर भल्या पहाटे यावं. भल्या पहाटेची मुंबई मर्ढेकरांच्या भाषेत सांगायचं म्हणजे न्हालेल्या गर्भवती सम, तर रात्रीची मुंबई हिऱ्या मोत्यांच्या दागिन्यांनी नटलेल्या ऐश्वर्यसंपन्न कुलवधूसारखी. रात्रीच्या वेळी ही मुंबापुरी दर्यावरच्या परदेशी प्रवाशांना दाराशीच उभं करते. रात्रीचे 11 वाजत आले होते. माझ्या गटात मी आणि माझी पत्नी एवढेच मुंबईकर, त्यामुळे आम्ही त्यांना ही झगमगती मुंबई समजावून देत होतो. भारताचं हे महान प्रवेशद्वार दिव्यांच्या झगमगत्या तोरणांनी आमचं स्वागत करीत होतं. मुंबई नुसती झगमगत होती. बंदरातून कस्टमची बोट आली. ऑफिसर बोटीत आले आणि बोटीवरच्या वाहत्या मैखान्याची दारं बंद प्रथम झाली. सुरैया आणि चषक कपाटात गेले. पहाटेशिवाय बंदरात उतरायला परवानगी नव्हती. बहुतेकांनी सारी रात्र बोटीवर जागून काढली. अंथरुणाला पाठी टेकल्या, पण डोळे मात्र जागेच होते. पहाट फुटली. बोटीचा जिना बंदराला लागला.
धक्क्यावरची जिव्हाळ्याची माणसं शोधण्यात डोळे गुंतले. आमच्या आप्तेष्ट मित्रांनी धक्क्यावर दाटी केली होती. काहींना बोटीवर प्रवेश मिळवला. माझ्या आईची समजूत 7-8 महिन्यात मी गोरापान साहेबासारखा दिसायला लागणार अशी असावी. तसं मात्र काही घडलं नाही. वर्णातच काय, पण पिंडात देखील तसूभर फरक पडला नव्हता. कारण कस्टम साहेबापुढे उभं राहिल्यावर पुन्हा एकदा तसंच सीदंती मम गात्राणी झालं. वास्तविक चोरून सोनं तर जाऊ द्या, पण चॉकलेट देखील आणायची आमची हिंमत नव्हती. जप्तीच्या सामानाच्या यादीसारखी आमची बरोबर आणलेल्या सामानाची बोटाच्या ब्रशापासून ते शर्टच्या गुंड्यांपर्यंतची यादी वाचून महत् प्रयासानं दाबलेलं त्याचं हसू माझ्या नजरेतून सुटलं नाही. त्यातून ड्युटीचं सामान शोधून काढायला त्याला फारसा त्रास पडला असावा. शेवटी उशीत ढेकून सापडावा तशा 1-2 वस्तू त्या साहेबाला सापडल्या. त्याचं ऋण चुकतं करून घर गाठलं. दुपारी कचेरीत जाऊन हजेरी लावायची होती. इंग्लंडच्या कथा ऐकायला जमलेल्या मित्रांची संध्याकाळचा वायदा केला. भोजन उरकलं आणि बसचा नाका गाठला. पहिलीच O2 एक्सप्रेस जगा नाही नीचे उतरो म्हणत ठणठणून पुढे गेली आणि मी मनात म्हणालो, चला. पश्चिमेच्या सायन ताऱ्यासारखी डोळे भरून पाहता पाहता मावळणारी अपूर्वाई संपली. आमचं पूर्वायुष्य सुरू झालं.